श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता 31 मार्च 2025 रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही आपण करावी आणि कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला सुद्धा जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही स्वामींची 21 दिवसांची अत्यंत प्रभावी आणि आवडती सेवा जर तुम्हाला करायची असेल आणि ती कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जर हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रत्येक भक्त स्वामींची आपापल्या परीने जमेल तशी सेवा करतच असतो. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहिती आहे की स्वामी समर्थ महाराज या संपूर्ण विश्वाचे चालक, मालक, पालक आहेत. आपल्या प्रत्येक भक्ताने आर्ततेने घातलेल्या हाकेला स्वामी समर्थ महाराज नेहमी दरवेळी धावून येत असतात. जो भक्त पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा, निस्वार्थ सेवा करतो त्या भक्ताला स्वामींचा कृपाशीर्वाद हा मिळत असतो. जो भक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून स्वामी महाराजांची सेवा करतो त्या भक्ताला स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव हा नक्कीच येतो. स्वामी महाराज आपल्या भक्तांना वेळोवेळी प्रचिती देतच असतात. स्वामी महाराजांच्या सेवेमुळे या कलियुगामध्ये आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याची शक्ती, ताकद मिळत असते. प्रत्येक संकटाशी 2 हात करण्याची शक्ती आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेमुळेच मिळत असते. अशक्य गोष्टी शक्य फक्त स्वामी समर्थ महाराजच करू शकतात. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे आपले प्रारब्धसुद्धा बदलत असते. आपण केलेल्या स्वामी महाराजांच्या सेवेमुळे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभयवचन दिलेले आहे. त्यामुळे बघा, आपण कुठेही कधीही कसंही गेलो तरी आपल्याला कसलीच भीती वाटत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की आपण एक स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या पाठीशी आपले स्वामी कायम उभे आहेत. स्वामींनी ज्या भक्ताचं बोट आपल्या हातामध्ये धरलेलं आहे तर ते बोट त्या भक्ताचं स्वामी समर्थ महाराज कधीही सोडत नाही. स्वामी महाराज प्रत्येक संकटातून आपल्याला तारून नेतात. स्वामी महाराजांची सेवा केल्याने आपल्यावर संकट येणारच नाहीत असं होत नाही. आपल्यावर संकट येतात, पण त्या संकटातून तारून आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच नेत असतात. फक्त आपण संपूर्णपणे स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वामी महाराजांची सेवा ही पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने केली पाहिजे. कुठल्याही प्रसंगामध्ये असलो तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास आपला हा डगमगला नाही पाहिजे. स्वामी महाराजांवर संपूर्णपणे अतूट आणि अढळ विश्वास ठेवून आपण स्वामी महाराजांची आपल्याकडनं जितकी होईल तितकी सेवा ही रोज केलीच पाहिजे. तर या संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक असलेले स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन 31 मार्चला आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांची आपल्याकडनं होईल तशी सेवा ही करायची आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतं, तर कोणी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतं, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असतो. ज्याला ज्या ज्या परीने शक्य होईल त्या त्या परीने तो भक्त तशी स्वामी महाराजांची सेवा करत असतो. पण काही भक्तांना वेळेअभावी म्हणा किंवा जॉबमुळे म्हणा किंवा काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्यामुळे मनात इच्छा असून सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला सुद्धा जमत नाही. मग अशा भक्तांनी यावेळेस काय करायचं आहे, स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे, गुरुचरित्र या ग्रंथातील कोणता अध्याय हा पठण करायचा आहे की जेणेकरून ह्या अध्याय पठण केल्यामुळे स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्या मनाला कुठेतरी समाधान हे मिळेल. यासाठी गुरुचरित्रातील कोणता एक अध्याय आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज पठण करायचा आहे आणि हा अध्याय पठण करत असताना कोणते नियम आणि अटी आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला सुद्धा जर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथातील हा एक अध्याय स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त रोज नक्की पठण करा. खरं म्हटलं तर
गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं ही स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची अत्यंत आवडती आणि प्रभावी अशी सेवा आहे. ज्या घरामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं नित्यनियमानं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कुठल्याही अडचणी, समस्या, संकट राहत नाहीत. त्या घरातली दरिद्रीसुद्धा दूर होत असते. त्या घरातला वास्तुदोष, पितृदोषसुद्धा या ग्रंथाच्या पारायणामुळे दूर होत असतो आणि पारायण करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होत असतात. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो. या ग्रंथाचं नित्यनियमानं पारायण केल्यामुळे व्यक्तीला संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा सापडत असतो. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे मनुष्य दुःखमुक्त होत असतो. आपल्या घरामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं आपण जर वाचन केलं, पारायण केलं तर यामुळे आपल्या घरातली नकारात्मकताही दूर होते आणि आपल्या घरात आनंददायक आणि प्रसन्नतापूर्वक वातावरण हे निर्माण होतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बाबतीत किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत कुठल्याही समस्या असो, मग मुलांच्या शिक्षणाबद्दल, करिअरबद्दल असो किंवा त्यांच्या नोकरीबद्दल असो किंवा त्यांच्या विवाहाबद्दल असो किंवा आपल्या स्वतःच्या बाबतीत कुठलीही समस्या असो, आरोग्याबाबतीत जरी कुठलीही समस्या असेल तर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेल्या या सर्व समस्या दूर होत असतात. आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की गुरुचरित्र या ग्रंथाचं आपण पारायण करावं, पण जॉबमुळे म्हणा किंवा काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा काही कारणास्तव त्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही किंवा कधीकधी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना त्याचे नियम आणि अटी हे आपल्याला पाळावे लागतात आणि हे नियम अटी सर्वांनाच पाळणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्रातील हा एकच अध्याय पठण करायचा आहे, म्हणजे जेणेकरून काहीतरी स्वामी महाराजांची सेवा ही आपल्याकडनं होईल आणि स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर आपल्याला या सेवेला कधीपासून सुरुवात करायची आहे? गुरुचरित्रातील या एका अध्यायाचं पठण आपल्याला कधीपासून सुरू करायचं आहे? तर 11 मार्च ते 31 मार्च हा 21 दिवसांचा कालावधी आहे आणि या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये गुरुचरित्रातील या एका अध्यायाचं पठण करू शकतात. म्हणून मग तुम्ही या सेवेला 11 मार्चपासून सुरुवात करू शकतात. आणि जर तुम्हाला 21 दिवसांची ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही 7 दिवसांची सेवासुद्धा ही करू शकतात किंवा 11 दिवसांची सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात. तुम्हाला जितक्या दिवसांची ही सेवा करणं शक्य असेल त्यानुसार तुम्ही या सेवेला 11 मार्चपासून किंवा 21 मार्चपासून सुरुवात करू शकतात. आणि हा अध्याय वाचताना आपल्याला तो केव्हा वाचायचा आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा अध्याय केव्हाही पठण करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे. या काळामध्ये आपल्याला चुकूनही या अध्यायाचं पठण करायचं नाही आहे, कारण ही दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये तुम्ही या अध्यायाचं पठण करू नका, पण दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकतात. फक्त जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. आणि या सेवेच्या दरम्यान तुम्हाला मध्येच जर मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे तेवढे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्ही जिथून तुम्ही ही सेवा सोडलेली आहे तिथूनच पुढे ही सेवा तुम्ही कंटिन्यू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करू शकतात. आणि जर तुम्हाला मध्येच सूतक आलं तर यामुळे जर तुमच्या या सेवेमध्ये खंड पडला तर तुमचे सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करू शकतात. आणि त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना तुम्हाला जर ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात. नाहीतर नुसतीच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची म्हणून जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही त्यानुसार सुद्धा ही संकल्प न घेता सेवा करू शकतात. आणि ही सेवा करत असताना, हा गुरुचरित्रातील अध्याय पठण करत असताना आपल्याला मांसाहार हा आपण जोपर्यंत स्वामींची ही सेवा करत आहोत तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तुमच्या घरातील व्यक्ती जर मांसाहार करत असतील तर तो त्यांना करू द्या, पण तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही चुकूनही मांसाहार हा करू नका. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करत असताना जितके खाण्यापिण्याचे नियम आपण पाळत असतो तर तितके नियम ही सेवा करताना पाळण्याची काहीच गरज नाही. फक्त मांसाहार हा करू नका आणि शक्य असेलच तर तुम्ही परान्न सुद्धा नक्कीच टाळा. आणि गुरुचरित्रातील हा अध्याय कोणीही पठण करू शकतं. फक्त ही सेवा सुरू करताना आपल्या घराजवळ जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि ती स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज, मी अशी 21 दिवसांची, आता तुम्ही किती दिवसांची ही सेवा करत असाल त्यानुसार तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे की मी 11 दिवसांची, 21 दिवसांची अशी तुमची ही सेवा करणार
करणार आहे, तर स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी ही सेवा तुम्ही मान्य करा, असं आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थनापूर्वक सांगायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊन आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर आता आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील कोणता अध्याय पठण करायचा आहे, तर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय हा पठण करायचा आहे। गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाचे पठण केल्यामुळे आपली सर्व कामेही यशस्वीरित्या पूर्ण होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। आणि या अध्यायाचं पठण करत असताना तुम्ही या सेवेची वेळ ही एकच निश्चित ठेवायची आहे। म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी या अध्यायाचं पठण सकाळी 7 वाजता केलं, तर इतर सगळ्याच दिवशी तुम्हाला या अध्यायाचं पठण सकाळी 7 वाजताच करायचं आहे। याप्रमाणे तुम्हाला या सेवेची वेळ ही एकच निश्चित ठेवायची आहे। आणि हा अध्याय पठण करत असताना तो थोड्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला पठण करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मकताही निघून जाईल। तर याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्याय हा 21 दिवस किंवा 11 दिवस नक्की पठण करून बघा। यामुळे तुम्हाला स्वामी कृपाही प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्की पूर्ण होतील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।